आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। रावणाच्या सर्वात वीरपुत्र मेघनादाला वीरवर लक्ष्मणानं धारातीर्थी पाडला आहे आणि आता रावण स्वतः युद्ध करण्यास येत आहे। या महायुद्धात ही अंतिम पराक्रमाची वेळ आहे। हा तो क्षण आहे जेव्हा दोन प्रतिद्वंद्वींचं भाग्य इतिहासाच्या पारड्यात तोललं जाईल। आज आपणा सर्वांना आपली विजय गाथा इतिहासाच्या पानांवर लिहायची आहे। हे आपण काय केलं करुणानिधान? माझ्यासारख्या एका राक्षस जातीच्या तुच्छ जीवासाठी आपले प्राण संकटात टाकले। मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण। ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे। दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात। शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत, हाच धर्म आहे। अहो दादा, सर्व शरीरावर घावच घाव झालेत। किती खोल जखमा आहेत। युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात लक्ष्मण। दादा, मी सर्व काही जाणतोय। किती पीडा सहन करताय आपण। अरे आता पीडा कसली? तुझ्या हाताच्या स्पर्शात आईची ममता आणि भावाचा स्नेह सर्व जणू काही एकत्र मिळालं आहे। जो योद्धा आपली महत्वाकांक्षा आणि अभ्युदयासाठी युद्धास प्रवृत्त होतो, जो काही ध्येयासाठी युद्धक्षेत्रात वीरगती प्राप्त करतो, त्याच्यासाठी कदापि शोक केला नाही पाहिजे। लंकाधिपतीनं आपल्या ऐश्वर्यासाठी असुर जातीच्या गौरवाला राखण्यासाठी जी गती मिळवली आहे ती पूर्वकालीन महापुरुषांनी सांगितलेली उत्तम गती आहे। क्षत्रिय वृत्तीचा आधार घेणाऱ्या पुरुषाचा जर रणात मृत्यू झाला तर ती त्याच्यासाठीही आदराचीच गोष्ट आहे। हाच शास्त्रोक्त सिद्धांत आहे। आता आपण तात्विक बुद्धीचा आधार घेऊन आपल्या मनाचा संताप दूर करा। असं तू कसं समजलास की मी सीतेची परीक्षा घेत आहे किंवा तिच्यावर काही संशय घेत आहे? सीता जी एका क्षणासाठीही कधी माझ्या मनातून दूर नाही झाली, जिला क्षणाक्षणाला मी माझ्या दिव्य डोळ्यांनी न्याहाळतो आहे, तिच्या पतिव्रता आणि सतीत्वाचं प्रमाण कोणी दुसरा देऊ शकेल का मला? लक्ष्मण, कुणा पुरुषाचं स्वतःचं हृदय जर कुणा स्त्रीवर विश्वास करू शकत नसेल तर त्याचा दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानं कधीच विश्वास नाही होऊ शकणार। आणि तसंही राम आणि सीता दोन कुठे आहेत? एकच आहेत। मला सीतेची परीक्षा घ्यायची असेल तर त्याचा अर्थ आहे मला माझ्यावर विश्वास नाही, मला माझी परीक्षा घ्यायची आहे। मी जे काही सांगतो आहे त्यात संशय किंवा परीक्षेचा काहीच प्रश्न नाही। तुला माहित नाही, जर खरोखरच रावणानं सीतेला हात लावला असता तर त्या परमसतीच्या तेजानं त्याचे हात जळले असते। बंधूनो, आपण सर्वजण ज्या कार्यासाठी इतक्या दूरवर माझ्याबरोबर आलात, ज्याच्यासाठी आपण समुद्रावर सेतू बांधून त्या विशाल जलराशीवर मार्ग बनवला आहे, आज ते कार्य पूर्णपणे सफल होण्याची वेळ आली आहे। रावणाचे सर्व योद्धा, सर्व पुत्र आणि भाऊ एक एक करून विनाशाला प्राप्त झाले आहेत। रावणाच्या सर्वात वीरपुत्र मेघनादाला वीरवर लक्ष्मणानं धारातीर्थी पाडला आहे आणि आता रावण स्वतः युद्ध करण्यास येत आहे। या महायुद्धात ही अंतिम पराक्रमाची वेळ आहे। हा तो क्षण आहे जेव्हा दोन प्रतिद्वंद्वींचं भाग्य इतिहासाच्या पारड्यात तोललं जाईल। आज आपणा सर्वांना आपली विजय गाथा इतिहासाच्या पानांवर लिहायची आहे। वीरांनो, राक्षसांच्या सेनेवर अशा प्रकारे तुटून पडा
जसे हरणांच्या कळपावर सिंह आक्रमण करतो. हे आपण काय केलं करुणानिधान? माझ्यासारख्या एका राक्षस जातीच्या तुच्छ जीवासाठी आपले प्राण संकटात टाकले. मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण. ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे. दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात. शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत. हाच धर्म आहे. तिसरं, आम्ही आपल्याला लंकेचा राजा बनवण्याचं वचन दिलं आहे. आमच्या रघुकुलामध्ये ही रीत सदैव चालत आली आहे की प्राण गेला तरी वचन मोडता कामा नये. आणि आम्ही तर आमचा धर्म पाळला आहे. नाही रघुवीर समामित्र कोणी, नाही प्रभु सम प्रतिपाल. मित्रांची संकटे झेले, होऊन त्यांची ढाल. अहो दादा, सर्व शरीरावर घावच घाव झालेत. किती खोल जखमा आहेत. युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात लक्ष्मण. दादा, मी सर्व काही जाणतोय. किती पीडा सहन करताय आपण. अरे, आता पीडा कसली? तुझ्या हाताच्या स्पर्शात आईची ममता आणि भावाचा स्नेह सर्व जणू काही एकत्र मिळालं आहे. बघशीलच, उद्या तुझा राम असं घनघोर युद्ध करेल की युद्धाच्या इतिहासात ते सोन्याच्या अक्षरात लिहिलं जाईल. जाऊन मिळाले अहं जे ब्रह्माला, भेद जीव ब्रह्माचा मिटून गेला. आज आकुंचित बिंदू सिंधू मध्ये, तेज तेज पुंजात सामावले. दादा, दादा, मला क्षमा करा. मला क्षमा करा दादा. मला क्षमा करा दादा. महाराज विभीषण,
लक्ष्मणा, बंधू, आज 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 सर्व लंका उजाड झाली सारी लंका. पुलस्त परिवार निराधार झाला. हे वीरवर, एक बाण आपल्या भात्यातून काढून माझ्या कलंकित जीवनाचाही अंत करून टाका. आज माझं जीवन मला भाल्याप्रमाणे टोचत आहे. विभीषणजी, मी आपल्या वेदनांना जाणतो. आपल्याला पुलुस्त वंशाचे नाव चालवण्यासाठी धीर धारण करून या घटनेला सहन करावे लागेल. नाही वीरवर लक्ष्मणा, आज मला सर्व संसार निस्सार वाटत आहे. चारी बाजूला अंधारच अंधार दृष्टीस पडत आहे. महाराज विभीषण, मित्रा, आपण स्वतः परमज्ञानी आहात. जो योद्धा आपली महत्वाकांक्षा आणि अभ्युदयासाठी युद्धास प्रवृत्त होतो, जो काही ध्येयासाठी युद्धक्षेत्रात वीरगती प्राप्त करतो, त्याच्यासाठी कदापि शोक केला नाही पाहिजे. लंकाधिपतीनं आपल्या ऐश्वर्यासाठी, असुर जातीच्या गौरवाला राखण्यासाठी जी गती मिळवली आहे, ती पूर्वकालीन महापुरुषांनी सांगितलेली उत्तम गती आहे. क्षत्रिय वृत्तीचा आधार घेणाऱ्या पुरुषाचा जर रणात मृत्यू झाला तर ती त्याच्यासाठी आदराचीच गोष्ट आहे. हाच शास्त्रोक्त सिद्धांत आहे. आता आपण तात्विक बुद्धीचा आधार घेऊन आपल्या मनाचा संताप दूर करा आणि पुढं जे प्रेत संस्कार आदी कार्य आहेत त्याच्या बाबतीत विचार करा. महाराज सुग्रीव. आज्ञा प्रभू. स्वामी प्राणनाथ. स्वामी का सोडून गेलात स्वामी आम्हाला. प्राणनाथ. स्वामी. स्वामी. स्वामी का सोडून गेलात आम्हाला. उठा नाथ, उठा. मी आपल्याला नेहमी सांगत होते ना, यांच्याशी वैर करू नका. हे कोणी साधारण मानव नाहीयेत. परंतु आपण माझे म्हणणं ऐकलं नाहीत. आपल्याला कोणीही मानव मारू शकत नव्हता ना. परंतु एका पतिव्रता स्त्रीवर हात टाकण्याच्या पापामुळे आपल्याला भस्म केलंय. आज आपण मला या शत्रूंच्या मध्ये एकटीला सोडून का निघून गेलात ना. का निघून गेलात. मलाही आपल्या बरोबर घेऊन चला. आपल्या बरोबर घेऊन चला नाथ. महाराज विभीषण, संयमानं परिस्थिती हाताळा. आपल्या परिवारातील व्याकुळ शोकसंतप्त महिलांना सांभाळा. सांत्वन करा त्यांचं. महाराणी, धीर धरावा. वहिनी. कोणाची वहिनी. जर भावाला शत्रूच्या हाताने मारून टाकलंय, मग वहिनीचं नातं कुठे राहिलं आता. याच दिवसासाठी आपल्या भावाची साथ सोडून गेला होता. कमीत कमी आपण तरी असं नका बोलू वहिनी. तिन्ही लोक जाणतात मी दादाची साथ नव्हती सोडली. त्यांनीच मला हाकलून दिले होते.
नाथ, नेहमी आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागलात. कधी मंदोदरीची कोणतीही गोष्ट ऐकली नाहीत. परंतु परंतु आज माझी एवढीशी गोष्ट तर ऐका नाथ. आपल्या मंदोदरीलाही आपल्या बरोबर घेऊन जा. आपल्या मंदोदरीलाही आपल्या बरोबर घेऊन जा नाथ. मी एकटी जिवंत नाही राहू इच्छित. मी एकटी जिवंत नाही राहू इच्छित नाथ. मलाही आपल्या बरोबर घेऊन जा. महाराणी मंदोदरी, यद्यपि मला तुला काही सांगण्याचा अधिकार नाही, परंतु मुली, तुमचे पूर्वज पुलत्स्य मुनी ब्रह्माजींचे पुत्र होते. मीही त्याच ब्रह्मांचा मानसपुत्र असण्याच्या नात्याने तुमचाच वंशज आहे. मुली, आदी काळापासून सृष्टीचा हाच नियम आहे. हीच विधीची व्यवस्था आहे. या पृथ्वीवर कोणी बरोबर येत नाही, कोणी बरोबर जात नाही. प्रत्येक प्राणी येतो तो एकटा, शरीराला सोडून जीव जातो तो एकटाच. पूज्यवर, हे म्हणणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. परंतु सहन करणं खूप कठीण आहे. पूज्यवर, खूप कठीण आहे. हे अयोध्यानाथ, सर्वज्ञ सर्वेश्वर, रावण, कुंभकर्ण, विभीषणाचे अभागी आजोबा, माल्यवनाचा सादर प्रणाम स्वीकार करावा. माझाही नमस्कार मान्यवर. आपल्या दर्शनानं मी कृतकृत्य झालोय. आपला विवेक आणि महाज्ञानाची चर्चा पूर्वी विभीषणांकडून ऐकत होतो. आज सौभाग्यानं साक्षात्कार झाला. हे दिव्य आत्मन, माझा परमप्रतापी नातू दशानन, याच्या एको अहम द्वितीयो नास्ती, न भूतो न भविष्यती या गर्जनेने दाही दिशा कंपायमान होत असत. आपली ऐट राखण्यासाठी रणभूमीत त्याने प्राण अर्पण केले. रावण आता केवळ इतिहासाच्या पानांवर राहिला आहे. वर्तमान आपला आहे. आज आपण लंकेचे विजेते आहात. हे लंका विजयी रघुकुल तिलक, लंकेच्या राजपरिवाराचा एकमात्र जीवित प्राणी, मी लंकापतीचे आजोबा माल्यवान आपल्याला विजेता स्वीकार करून आत्मसमर्पण करण्यास आलो आहे. मी लंकेला आपल्या स्वाधीन करून लंकेचे राज्य आपल्या श्रीचरणांवर समर्पण करतो. आता लंकेचे शासन, लंकेची सारी संपत्ती आणि राजकोषावर आपला अधिकार आहे. ज्यांनी आपल्याशी वैर केले ते रणामध्ये मारले गेले आहेत. आता माझी इतकीच प्रार्थना आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेवर आपण क्रोध करू नये. लंकेतील उरलेले नरनारी आपल्या दयेस पात्र आहेत. आजपासून लंका आणि लंका निवासी अयोध्येचे पराधीन राहतील. माल्यवानजी, ही धरती आपली आहे आणि आपलीच राहील. कुणाच्याही धर्तीवर जबरदस्तीने अधिकार करण्याचा ना आमचा धर्म आहे ना आमची नीती आहे. आम्ही तर पाप्यांना दंड देण्यासाठीच हे धनुष्यबाण धारण करतो. लंकावासियांना आमच्या अधीन करून गुलाम बनवून लंकेचं राज्य हडप करून तिच्यावर सत्ता स्थापण्यासाठी आम्ही युद्ध नाही केलं.
रावणाच्या अधर्म, अनीती आणि अत्याचाराच्या कारणानं विवश होऊन हे युद्ध करावं लागलं. लंका लंकावासियांचीच आहे. तिच्यावर लंकावासियांचंच अधिपत्य राहील, अयोध्येचं नाही. आपल्याला ठाऊक नाही, आम्ही युद्धाआधी महाराज बिभीषणांना लंकेचा राजा घोषित केला आहे. धन्य आहे रघुवंशमणी, आपली उदारता धन्य आहे, आपली विशाल हृदयता धन्य आहे. महाराज बिभीषण, भावनांचा त्याग करून कर्तव्याचं पालन करावं. यावेळी सर्वप्रथम कर्तव्य आपलं हेच आहे की आपल्या कुळाच्या परंपरेनुसार शास्त्रोक्त विधीनं आपल्या मोठ्या भावाच्या पार्थिव शरीरावर विधिवत अंतिम संस्कार करावा. महाराज रावणांचा अंतिम संस्कार राजाला अनुरूप अशा सन्मानानं केला जावा, ज्यावर त्यांचा अधिकार आहे. स्वामी, माल्यवानजी, महाराज रावणांच्या पार्थिव शरीराला घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करावेत. हे काम आपल्यालाच करावं लागेल. महाराज रावण, भगवंत आपल्या आत्म्याला सद्गती देऊत. अभिनंदन, अभिनंदन लंका नरेश महाराजाधिराज बिभीषण. अभिनंदन. रघुनंदन, माझा प्रणाम स्वीकार करावा, मला आशीर्वाद द्यावा. या भाराला मी उचलू अशी शक्ती मला प्रदान करा कृपा सिंधू. महाराज बिभीषण, तुमच्यासारखा नीतिनिपुण, निर्मळ, निश्चल राजा आज लंकेच्या प्रजेला प्राप्त झाला. मला पूर्ण विश्वास आहे की आपण असुरांवर लागलेल्या अधर्म, अन्याय आणि अनितीच्या अपयशाला नाहीसे करणारे आदर्श राजा सिद्ध व्हाल. न्याय, नैतिकता, नीती, सत्य, सत्कर्म आणि सदाचार तुमच्या शासनात अचल राहतील. प्रभू, आपण सांगितलेल्या सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून असुरांवर लागलेल्या अपयशाला धुण्याचे माझ्या जीवनाचे लक्ष्य असेल. क्षमा दादा. लंका विजयात लंकेच्या अधीश्वराचा राज्याभिषेकही झाला, परंतु जे कार्य सर्वप्रथम अनिवार्य होतं त्याकडे आपलं अजूनपर्यंत लक्षही नाही गेलं. अधीर नको होऊस लक्ष्मण, मी जाणतो तुला काय सांगायचं आहे ते. लंका विजय आपलं ध्येय नव्हतं. हा महायज्ञ वैदेहीच्या मुक्तीसाठी आहे. तरीही माता अजूनही मोकळ्या आकाशाखाली लंकेच्या अशोक वाटिकेत बंदिनी आहे. शांत हो हनुमंत, आता वेळ आली आहे. लंका नरेश महाराज बिभीषणांची आज्ञा घेऊन लंकेत जा आणि जानकीला सर्व समाचार ऐकवून संदेश घेऊन ये. हे काय म्हणता प्रभू? दया निधानाची इच्छाच आज्ञा आहे. रघुवीरांच्या आदेशाचे तुरंत पालन करा महावीर. आता लंकेचे कोणतेही द्वार अयोध्या नाथासाठी निषिद्ध नाही राहिले. जय श्रीराम. इतके उद्विग्न का होता? वहिनीला यायला उशीर होतोय म्हणून? परंतु आपण मला वहिनीला आणायला का नाही पाठवलं?
आपण नगरात जाऊ शकत नव्हता, परंतु मी तर जाऊ शकत होतो. लक्ष्मण, अग्नीचा प्रबंध करायला हवा. अग्नीचा प्रबंध का? सीतेला अग्नीला ओलांडून माझ्याकडे यावं लागेल. वहिनीला अग्नीला ओलांडून यावं लागेल? होय. माता सीतेला? नाही दादा, हा अत्याचार आहे, हा अन्याय आहे. लक्ष्मण, दादा, मी आपला अर्थ समजलोय. याचा अर्थ हा आहे की माता सीतेला आपल्या पवित्रतेचं प्रमाण देण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. लक्ष्मण, त्या सतीला जिने आपला पवित्रता धर्म पालन करण्यासाठी तिन्ही लोकांचा विजेता रावणाचा सुख सुविधा आणि वैभवानी भरलेला महाल सोडून अशोक वाटिकेमध्ये थंडीत उन्हात ऊन आणि पावसाचा त्रास मोकळ्या आकाशाखाली बसून सहन केला. लक्ष्मण, एका राजाची मुलगी, एका चक्रवर्ती राजाची सून असून आपल्या पतीच्या मागे अनवाणी पायाने वणवण भटकत राहिली. तिची पूजा करण्याच्या ऐवजी तिची परीक्षा कुठल्या दोषासाठी दादा, कुठल्या दोषासाठी? लक्ष्मण, माझं जरा ऐक तरी. नाही दादा, नाही. मी या विषयात एकही गोष्ट नाही ऐकू इच्छित. एका असहाय्य अवस्थेत एका अबला स्त्रीला कुणी बळजबरीने पळवून घेऊन गेलं तर ती दोषी झाली. दोषी तर मी आहे. तो त्यांच्या बोलण्याने रागात येऊन आपल्या आज्ञेच्या विरुद्ध त्याला एकटं सोडून निघून गेलो. त्यासाठी त्या देवीला जे दुःख सहन करावं लागलं त्या सगळ्याचा दंड मलाही मिळाला पाहिजे. दोषी त्या नाहीत, दोषी आपण आहोत, जे त्यांचं रक्षण नाही करू शकलो. आणि अग्नीतून चालत जाईल ती निर्दोष स्त्री. स्त्री जाती विरुद्ध यापेक्षा मोठा अन्याय काहीही असू शकत नाही. आणि आपण हा न्याय करताय. पण लक्षात ठेवा, मी वहिनीला माझी माता समजतो आणि त्यांचा पुत्र होण्याच्या नात्याने मी आपल्याशीही विद्रोह करू शकतो दादा. असं तू कसं समजलास की मी सीतेची परीक्षा घेत आहे किंवा तिच्यावर काही संशय घेत आहे? सीता, जी एका क्षणासाठी कधी माझ्या मनातून दूर नाही झाली, जिला क्षणाक्षणाला मी माझ्या दिव्य डोळ्यांनी न्याहाळतो आहे, तिच्या पतिव्रता आणि सतीत्वाचं प्रमाण कोणी दुसरा देऊ शकेल का मला? लक्ष्मण, कुणा पुरुषाचं स्वतःचं हृदय जर कुणा स्त्रीवर विश्वास करू शकत नसेल तर त्याचा दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानं कधीच विश्वास नाही होऊ शकणार. आणि तसंही राम आणि सीता दोन कुठे आहेत? एकच आहेत. मला सीतेची परीक्षा घ्यायची असेल तर त्याचा अर्थ आहे मला माझ्यावर विश्वास नाही, मला माझी परीक्षा घ्यायची आहे. मी जे काही सांगतो आहे त्यात संशय किंवा परीक्षेचा काहीच प्रश्न नाही. तुला माहित नाही, जर खरोखरच रावणानं सीतेला हात लावला असता तर त्या परमसतीच्या तेजानं त्याचे हात जळले असते. ही परीक्षा नाहीये, मग अग्नीला ओलांडून येणं हे सगळं काय आहे? वेड्या, मला अग्निदेवाकडून माझी सीता परत घ्यायची आहे. त्याच्यासाठी ही लीला करणं आवश्यक आहे. लीला करणं आवश्यक आहे? अग्निदेवाकडून सीतेला परत घ्यायचंय? ही कसली लीला आहे दादा? हे काय गूढ रहस्य आहे? मला तरी सांगा. तू ऐकशील तर मी सांगेन ना. तू तर आपल्या दादा विरुद्ध विद्रोह करण्याची तयारी करत आहेस. दादा, तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर सांगा, हे काय रहस्य आहे? ऐक लक्ष्मण, सुवर्ण मृग येण्याआधी मला हे सगळं ठाऊक होतं की रावण सीतेचं हरण करणार आहे. आणि जेव्हा एक दिवस तू लाकडं आणण्यासाठी वनात गेलास तेव्हा मी सीतेला सांगितलं, सीता, आता ती वेळ आली आहे जेव्हा आपल्याला महत्त्वपूर्ण नरलीला करायची आहे. यासाठी आम्हाला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच जोपर्यंत मी राक्षसांचा नाश करत नाही तुला अग्निदेवाच्या संरक्षणात राहावं लागेल.
जशी आज्ञानाथ. हे अग्निदेवते, मी आपल्या शरणात येऊ इच्छिते. आपण माझी सहाय्यता करावी. हे अग्निदेव, मी सीतेला काही काळाकरता आपल्या संरक्षणात सोडतो आहे. आपण देवीचं रक्षण करावं. अहो भाग्य आमचे, आपण आम्हाला या सेवेची संधी दिली. या देवी. अशा प्रकारे सीता अग्निदेवांच्या संरक्षणात निघून गेली आणि आमच्या सहाय्यतेसाठी देवीचं प्रतिबिंब प्रतिसीतेच्या स्वरूपात राहील. अशा प्रकारे या गूढ रहस्याचा तुला आजपर्यंत पत्ता नव्हता. दादा, मी एवढ्या वेळात काय काय बोलून गेलो. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. राम, तुझं कल्याण हो पुत्रा. जसं अष्टवक्राने आपल्या पित्याचा उद्धार केला होता, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या महान पुत्रानं माझा उद्धार केला आहे. मला देवतांच्या द्वारे पत्ता लागला आहे की तू स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेस, ज्याने रावणाचा वध करण्यासाठी नररूपात अवतार घेतलास. जर हे सत्य असेल तर मला हा वर दे की मी तुला नेहमी पुत्र रूपात प्रेम करीन. माझी बुद्धी कधीही न बदलो. राम, मी खरंच सांगतो की तुझ्याशिवाय मला स्वर्गही चांगला नाही वाटत ना देवतांचा हा आदर सत्कार. पित्याचं प्रेमच असं आहे जे कुणा भाग्यवंतांनाच मिळतं. मला दुःख या गोष्टीचं आहे की मी आपल्या ह्या निश्चल प्रेमापासून वेळेआधीच वंचित झालो. पुत्रा, भावही अटल आहे. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर राहील. तू वडिलांच्या वचनासाठी वनात 14 वर्ष घालवलीस. 14 भुवनामध्ये तुझा जय जयकार होईल. लक्ष्मण, तू आपल्या भावाच्या निस्वार्थ सेवेत आपला समस्त संसार बलिदान केलास.
तुला धर्म आणि महान यशाची प्राप्ती हो. सीते, मुली, तू आपल्या पतिव्रता धर्माने आपल्या पित्याची कुळ आणि सासर दोन्ही कुळांचं यश तिन्ही लोकात पसरवलं आहेस. तुझं सौभाग्य अखंड राहो मुली. राम, मी तुम्हा सर्वांच्यावर खूप प्रसन्न आहे. जी इच्छा असेल पुत्रा, यावेळी तो वर माग. मनात आपल्या अंतिम दर्शनाची इच्छा राहिली होती, ती आपण कृपा करून आज पूर्ण केलीत पिताश्री. राम, पित्याचंच असं एक नातं आहे की पित्याकडे मागण्यात कधीही संकोच करता कामा नये. पित्याचे आशीर्वाद अनमोल असतात, म्हणून माग मुला, जे मनात असेल ते माग. महात्मा, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वर द्यावा. कृपा करून माझ्या मातेला दिलेला शाप परत घ्यावा. होय, आपण अंतिम समयी माता कैकेयीला म्हणाला होतात की मी तुझा त्याग करतो आहे. माझी विनंती आहे की आपण दिलेला शाप माझ्या मातेला स्पर्श न करू आणि आपण तिच्यावर आणि भरतवर प्रसन्न व्हावं. पिताश्री, माझ्यावर एक कृपा करावी. माझ्या मातेला आपण शापमुक्त करावं. जर मी माझ्या मातेला शापमुक्त नाही करू शकलो तर मग हे जीवन निष्फळ राहील पिताश्री. राम, तू धर्माची सीमा आहेस, मर्यादेची पराकाष्ठा आहेस. राम, तुझ्या दिव्य तेजाने माझ्या मोह आणि भ्रमाचा अंधकार दूर झाला आहे. आता माझा कैकेयीवरही काही क्रोध नाही राहिला. तुझ्या आणि भरतासारख्या पुत्रांना प्राप्त केल्यानं कैकेयी धन्य झाली आहे. आम्ही आमचा शाप परत घेत आहोत. आपण परम उदार आणि महान आहात पिताश्री. आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा. यशस्वी हो, तुझं कल्याण हो.